मित्रांनो, आज सकाळी लवकर उठलेलं आहे. म्हटलं लवकर कामाला जायचं होता आणि असंच किचनमध्ये बघलं तर खटखट आवाज येतो. म्हटलं आई काहीतरी करता. तर तिला समजलं की आज मी लवकर जाते कामावर. तर तिनं एक झटपट मधला नाश्ता का बनायचा आहात तर तिनं मागा म्हणलं उपीट बनवूया. ती उपीट बनवती इतक्यात मी उठलोय आणि गेलं तर म्हटलं बनवून नाही होता. तर म्हटलं जरा व्हिडिओ करूया आणि तुमका पण दाखवूया झटपट उपीट कसा बनता. आणि आमची रेसिपी पण तुम्ही बघा कशी आहे ती. तुमच्याकडे कशी असं माहीत नाही पण आम्ही पण करतो. तुमका दाखवतोय त्याच्यासाठी काय काय लागतात. हे तुला ते जाडू रवो आईन मस्त की भाजून घेतल्यान त्यालाच भाजलं माझ्या आई. नंतर मूग डाळ उकडून घेतली. थोडीशी मूग डाळ अशी उकडून बॉईल करून घ्यायची. त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, कांदो आणि टमॅटो आणि एक तव हे झाला. आणि काय लागतं जिरा लागताला ना, जिरा लागताला. तुमका दाखवतो हे सगळा कसा काय बनवायचा आता. हे बघा रो एवढा एवढा तो आणि गॅस पेटवलेन शेवटी तव ठेवलेन. काहीतरी काढता डब्यातनं म्हणजे असा 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 आणि जिरा काढलेन जे आमका लागतला ह्याच्यासाठी. तेल टाकायचा, भरपूर तेल टाकलेन. इतकं तेल लागू कांदा टमाटर भाजा बरोबर. मस्तपैकी खिडकीतून बघा भारी दिसतं व्ह्यू. तापला थांबायचा पण ना. जिरा घेतलं आणि काय कढीपत्ता टाकलं. पहिले जिरा टाकायचा त्याच्यानंतर काय करायचा कढीपत्ता घालायचं. बघ माझ्या कढीपत्ता जबरदस्त उडता असा आवाज येऊ आहे ना. त्याच्यानंतर कांदो टाकायचो. त्यात आईनं कांदो घातल्यान जरा स्टोरेज भरली होती म्हणून तो कांदो घालताना बघू गावाक ना व्हिडिओ. त्यानंतर ती चाय पण ठेवता. कांदो वाईज गरम होऊन दे. जर करपाव कांदो काय नको मग त्यांनी टाकले टमाटो टमाटर डाल दिया अभी. वरसून मीठ टाकलंच का टमाटे हात तुझं. टमाटो मध्ये काय तुला जरा ह्या तुला मग नरम होती. नेक्स्ट ह्याच्यात घालायची थोडी उडजी आपण उकडून घेतलेली उडदाची डाळ मुगाची डाळ मुगाची डाळ ती घालायची. मिक्स करून घ्यायची मस्त. ती आईने चायची पण सोय केल्यान. चाय ठेवल्यान एका साईडी. आईन गॅस मोठं केलं चालता, फक्त आम्ही गॅस मोठं केलं चालणार नाही. आम्ही गॅस मोठं केलं गॅस संपता. वा मस्त.
आता काय करायचं, सगळ्या गरम व्यवस्थित झालेला असा त्यात काय करायचं, रवा घालायचं मग जो आपण थोडं गरम जेव्हा भाजून घ्यायचं असतं रवा, तो रवा टाकायचो, ढवळून घ्यायचा आणि त्यात आता पाणी घालायचा, पाणी घालून गरा 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 ढवळायचं. मग इतके पाणी पुरे. आता पाणी दिसता पण रोज सगळं पाणी ओढून घेतलोय. मग घुमाते रहो घुमाते रहो घुमाते रहो. झाला तर त्याच्यात चवीपुरती वाय जर थोडीशी साखर टाकायची ना गे, डवळ. डवळलं मस्त. आपला उपीट मस्त की रेडी होई दिला. झालं ना की मस्त आला. मीठ घातलेलं का कांद्यात घातलं सगळ्यात, कांद्यात घातलं तितक्या पहिला काय घालतं आता व्हायच घाल. मीठ घालू की चाललो, गडबड झाली. लास्टला मस्त आहे की कोथिंबीर घालायची, कोथिंबीर घालायची. वाव मस्त येतं एक नंबर. झाला आणि सेट केल्याने गॅस कमी कर. काय करतो, ढाकून ठेवे म्हणता वाफेर शिजन देवायच. वाफेर बनवायचं शिजवलं मस्त आहे की. आता काय करतो, कोथिंबीर टाक वरती. मस्त कोथिंबीर टाकून ह्या करूया. थांब बघा मस्त की आमचा उपीट रेडी झाला आहे ना. शाबास, खतरनाक झाला. तर मित्रांनो आमचा उपीट मस्त की रेडी झाला. असा एक जास्त नाही 5-10 मिनटं लागली आहेत, पण तुम्ही पण असं बनवू शकताय घराकडे. आजचं व्हिडिओ कसं वाटलो सांगा. आणि उपीट बनवणारी ही बघा माझी आई. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.